नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी धनतेरस आणि दशेरा निमित्त. चला व्हिडिओ मध्ये राहा. बघा आपण रिंग ठेवून घेणार आहोत आणि आजूबाजू मी बघा कलर टाकून घेणार आहे. फेविकॉलच्या बॉटलने रांगोळी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि हे बघा मी झाकण घेतले. झाकणने आपण ह्या बाजूला चारी बाजूला करून घेणार आहोत, म्हणजे आपला आकार चुकत नाही. हे बघा नाही व्यवस्थित आलं तर तुम्ही करू शकता व्यवस्थित. आणि मधूनही आपल्याला घ्यायचंय बघा त्याच मापाने वरती. हे बघा ह्या फुलाच्या पाकळीच्या मापाने आपल्याला वरती घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने. फक्त मी झाकण घेतलंय, बघू शकता कुठलंही झाकण तुम्ही घेऊ शकता. हिरवा कलर मिनी चहाची पूर्ण व्हिडिओ बघा. ज्याला अगदी रांगोळी येत नाही माझा व्हिडिओ बघत जा. थोडासा लाल कलर घेणार आहे म्हणजे बाहेरून टाकायला. हे बघा पिवळा कलर ही टाकायचा आहे. आपल्याला इथं डॉट पाडायचा आहे कारण आपल्याला समजत आहे ना आकार, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ज्याला अगदी येत नसेल ना आपल्याला चारही बाजूने पाडून घ्यायचंय. पहिले घाई असेल आपल्याला दिवाळीच्या टायमाला, दसऱ्याच्या टायमाला किंवा घटस्थापनेच्या टायमाला तर असे नक्की ट्राय करा ही रांगोळी तुम्ही. आणि मी काय करणार आहे इथं बघा छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. मी फेविकॉलची बॉटल घेतलीये, स्वच्छ धुवून घेतलीये, रांगोळी गाळून भरलीये. नक्की ट्राय करा तुम्हीही. अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे बघा. आणि वरचा टोक थोडा कट करायचा आपल्याला आणि रांगोळी गाळूनच भरायची. फेविकॉलच्या बॉटल मध्ये स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आणि रांगोळी आपल्याला मी जांभळा कलर असा टाकून घेणार आहे. हे बघा इथंही पावसाळ्यामुळे रांगोळी गळत नाही. हे बघा अशा पद्धतीने. थोडासा आपल्याला पिवळा कलर ही टाकून घ्यायचा आहे. मी मुठीने टाकून घेते बघा, बघू शकता तुम्ही. मुठीने डॉट पाडायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तोही शिकवलंय मी मुठीने डॉट कसे पाडायचे. नक्की ट्राय करा कारण तोही व्हिडिओ आहे. नक्की JL रंगोली चॅनलवर बघा आणि इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे JL रंगोली. नक्की ट्राय करा. बघा याच्या वरती आपल्याला टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने. थोडासा मी मध्ये लाल कलर टाकून घेणार आहे, अगदी थोडा. मुठीने मध्ये टाकायचं आपल्याला लालाने जांभळाच्या मध्ये. नंतर आपण काटेरी चम्मचने थोडा हलका हलका सरकवणार आहोत. हे बघा हे झाकण आहे ना, याच्याने आपण आधी गोल करून घेऊया मधलं. आणि आपल्याला काय करायचंय काटेरी चम्मचने थोडं वरच्या बाजूला बघा असं सरकवायचंय.
नाही व्यवस्थित आलं आता आपल्याला डबल वेळा करून घ्यायचंय. आता यालाही याच्यामध्ये जाणार आहे ते. अगदी सोप्या सोपी रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. बघा यालाही मध्ये गेलं तरी चालेल. बघा कलरफुल आणि सुंदर झटपट होणारी रांगोळी. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला डबल करून घ्यायचे. ते बघा त्याची आपल्याला त्याच पद्धती बघा व्हाईट कलर ही आपण टाकून घेतला. याला थोडं गोल करूया, थोडा वेगळा कलर टाकूया याच्यात. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. मी थोडासा पोपटी कलर टाकून घेणार आहे. बघा आता आपल्याला काय करायचं, इथं एक मोठा डॉट आणि छोटा डॉट काढायचा आहे. हे बघा मोठे डॉट आणि थोडा छोटा डॉट, आणि त्याला आपल्याला थोडं पंचनी मागे पुढे करून ह्या क्रॉस बाजूला करायचे. बघा छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे. इथं मोठा बघा अशा पद्धतीने एक मोठा, आणि मध्ये आपल्याला काय करायचंय, शुभ असं लाल कलर टाकून घ्यायचा. आणि तर हळदी कुंकू तुम्ही टाकू शकता पावलांमध्ये. आजूबाजू ही पिवळा कलर टाकून घेते. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही शुभ अशी रांगोळी. दिवाळी दसऱ्याला कधी काही असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही काढा ही रांगोळी. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, कारण मी खूपच सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणत असते. आणि नक्कीच तुम्ही बघत जा माझे व्हिडिओ, कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते सोप्यात सोपी पद्धतीचे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. हे बघा मी ब्रश घेतला आहे तेही सांगते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.